आर यू मॅड ऑर व्हॉट? ह्या वर्षाच्या प्रॉफिटमध्ये फक्त 2% ग्रोथ झालाय हे आनंदाने सांगायला तुला लाज नाही वाटत? जस्ट शट. काय रे, तुझ्या बापाकडनं पैसे आणले का रे? हां, त्यामुळे मला 2%चा प्रॉफिट किती चांगला आहे हे सांगण्यापेक्षा तुला मी कामावरनं का नाही काढायचं ह्याचा विचार कर. पुढच्या 10 मिनिटात मला ते कारण दे. ठीक वाटलं तर ओके, ठेवेल तुला कामावर. नाहीतर तुझा आवाज ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. अंडरस्टूड? फायनली आता आणतेस ज्यूस. मी सांगितलंय तसंच बनवलंयस ना? ह्याच्यात साखर कशी टाकलीस? एवढी वर्ष काम करतेस ना माझ्याकडे, तुला एवढंही माहित नाही? आय हेट शुगर. गोड बोलणं आणि गोड खाणं मला पचत नाही. माझं डाएट बिघडतं एवढंही माहित नाही तुला? काय चुकून घडलं? अगं मग हे आधी सांगायचं नाही यार. आय एम सो सॉरी यार. मला नाही माहित होतं. मी पुसून देऊ? नको? ठीक आहे, जा मग. अगं ऐक ना, माझे बाबा ना मला नेहमी सांगायचे, एखादी चूक घडली की त्या माणसाला एखादी शिक्षा द्यायची, म्हणजे तो माणूस ती चूक पुन्हा कधीही करणार नाही. द्यायची तुला शिक्षा? अगं आता रडून रडून सॉरी काय बोलतेस? मी तर तुझ्या चांगल्याचाच विचार करत आहे. बघ, आता तू माझी एवढी खास सेक्रेटरी आहे, मग तुझ्या हातून घडलेली चूक मला कशी काय बघवेल? हो ना? चुकून माझ्या ज्यूसमध्ये साखर पडली होती ना? मग एक काम कर, आता मुद्दाम साखरेचा डबा उघडायचा आणि अर्ध्या तासाच्या आत सगळी साखर संपवायची. म्हणजे कसं, एकदा तू सगळी साखर खाऊन संपवलीस की घरात साखरच उरणार नाही आणि मग नेक्स्ट टाइम तुझ्या हातून माझ्या ज्यूसमध्ये साखर पडणार नाही, म्हणजेच चूक होणार नाही. Is that clear? Is that clear? Very good. So my sweetheart, your sweet time starts now. Nig.